हाऊसबोटचं झालंय. आता आम्ही चाललोय मुलक्कल टेम्पलला. प्राजक्ता पण रेडी झालेली आहे, मी पण रेडी आहे. भाई किती वेळा तेच बोलणार मी रेडी झालेलो आहे ते. आता असं प्राजक्ता बोलली असती. नाही पण आता जायचं आहे मुलक्कल टेम्पलला. बघूया. LP मध्ये सगळ्यात म्हणजे मोठं आहे असं बोलतात ते टेम्पल. काय बघा इथे शिकारा राईड्स आहेत. इथून पण शिकारा राईड्स घेऊ शकतात तुम्ही. ठीक नाही, सगळ्यात भारी एक्सपिरियन्स होता. मला तर खूप आवडला भाई. मी तो व्हिडिओमध्ये पण सांगितलं की खूप छान होता तो. कोणता? तो शिकारा राईडचा. शिकारा राईड आणि हे हाऊसबोटचा पण चांगला होता. म्हणजे आम्हाला लोक तसे चांगले भेटले म्हणून आमच्या सोबत. भाई पोहोचलो आम्ही मुलक्कल टेम्पलला. तर त्या टेम्पलला जाऊ. इकडे बघा टेम्पल आहेत ना भरपूर लोक. भाई मुलक्कल टेम्पलला आलोय. मुलक्कल टेम्पल. सो हे टेम्पल किती सुंदर आहे, किती सुंदर आहे टेम्पल. इकडे ही माती बीचवाली माती आहे. त्याच्या बाजूलाच वाटतं बीच आहे बरं का प्राजक्ता. आहे बघ माती पूर्ण बीचवरती टेम्पल आहे वाटतं. हे बीचवरतीच आहे टेम्पल मला असं वाटतं. प्राजक्ता टीका लावून देईल मला आता. व्ह्यू वगैरे बघा खूप मस्त आहे. चांगलं मंदिर आहे. जे LP मध्ये मोठं मंदिर आहे बोलतात खूप. बघू मॅडम आपल्याला कुठे घेऊन जात आहेत. येस मॅडम. हनुमानजींचं मंदिर आहे इथे. हनुमान स्वामी. भाई आता इकडे आल्यानंतर का आलं इकडे एक एलिफंट आहे टेम्पलचा. सो तो बघा तुम्ही बघू शकतात. वाव त्याचे सूंड वगैरे बघा किती मस्त आहे. त्याचे दात वगैरे बघा. हो जवळ नाही जाऊ शकत. हा ज्यादा मारता है वो ज़्यादा पास में मत जाओ उसके. वाव काय एलिफंट आहे किती सुंदर आहे. त्याचे हातीचे दात बघा कसे आहेत यार. मी फर्स्ट टाइम एवढे मोठे दात बघतोय हातीचे. हो त्याने रागामध्ये बघितलं राजू. हाय आम्ही तुम्हाला काहीच नाही करणार आहे. आम्हाला तुम्ही खूप आवडतात. प्राजक्ताची इच्छा होती अशी दातवाले एलिफंट बघायची आणि ती इच्छा पूर्ण झाली आज. नो डोंट गो. तो जो एलिफंट बघितला तो इकडचा प्रॉपर टेम्पलचा आहे. म्हणजे जेव्हा पालखी वगैरे आपल्याकडे कशी पालखी काढतात तशी इकडे पालखी वगैरे निघत असेल तेव्हा ते लोकांना ते एलिफंटला पूर्ण सजवत वगैरे असतील. खाना हे एलिफंटचं जेवण वगैरे इथे बघा ठेवलेलं आहे. भारी आहे. सो तुम्ही बघितलं ते मुलक्कल राजेश्वरी भगवती टेम्पल होतं. LP मध्ये आहेत खूप टेम्पल्स पण हा थोडा मोठा टेम्पल आहे असं बोलतात लोक बोलतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या टेम्पलमध्ये असे वेगळे म्हणजे गणपती बाप्पांचं मंदिर आहे, हनुमानजींचं मंदिर आहे, छोटे छोटे मंदिर आहेत. वगैरे असेल त्याला शर्टलेस जावं लागतं. खाली म्हणजे जीन्स वगैरे असेल तरी चालेल पण वरती शर्ट बनियन काय असेल ते काढून मग आतमध्ये राजेश्वरी भगवतीजींची जे देवी आहेत त्यांच्या पाय पडायसाठी तसं जावं लागतं तिकडे. आणि ते मंदिर जे आहे ना ओल्ड केरला ट्रेडिशनल टाईपमध्ये बनवलेलं आहे. आणि काय बोलतात त्याला ऑलमोस्ट ते 500 इयर्स ओल्ड टेम्पल आहे. खूप मस्त टेम्पल होता. तिकडे एक एलिफंट पण होता. तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओमध्ये एलिफंट. तो जो एलिफंट होता ना यार तो थोडासा वाईल्ड होता. त्यामुळे ना आपल्याला म्हणजे जास्त जवळ जाता आलं नाही तिकडे. पण प्राजक्ताला खूप आवडलं. प्राजक्ता कसा होता टेम्पलचा एक्सपिरियन्स? खूप छान होता. आवडलं तुला टेम्पल? तिला खूप म्हणजे इकडे येऊन पद्मस्वामीला जायचं होतं आम्हाला. पद्मस्वामी टेम्पलला पण आम्हाला तिथे जाता आलं नाही कारण की आम्हाला सुट्टी तेवढी नाही आहे.
जेव्हा मोठी सुट्टी भेटेल, मोठी सुट्टी काढू, तेव्हा आम्ही तिकडे जाऊ. आणि भरपूरशा गोष्टी आहेत अजून LP फिरायला, त्या आम्ही मिस करणार आहे. पण ठीक आहे, आता सुट्टी कमी असल्यामुळे आम्हाला तेवढं कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. LP हा इंग्लिश वर्ड आहे. एलोपुरा ना? हां, एलेपुरा इकडचा प्रॉपर मल्याळी वर्ड आहे. भाई कोकोनट ट्री वगैरे बघा किती मस्त आहे. आता बीचच्या रस्त्याला आहे आम्ही. बघितला बीच किती सुंदर आहे. मरारी बीच आहे. आम्ही आता उतरतो आणि बघतो. बीचला पोहोचलोय. आता गरमी खूप आहे त्याच्यामुळे आता चेंज करतो. मी पण लुंगी घातलेली होती, त्याच्या आतमध्ये आपली कार्गो होतीच म्हणून मी काढून टाकली ती लुंगी अशी वरच्यावर. पण बीच खूप सुंदर आहे यार, खूप चांगला बीच आहे, खूप चांगला बीच आहे हा मरारी बीच. तो आता चेंज करून झालेला आहे. आता आम्ही निघतोय मरारी बीच. हां, चांगलं वाटतंय. मरारी बीच फिरायला जातोय. आता पहिला विचार करतो ते चेंज केलेले कपडे आता गाडीमध्ये ठेवून घेऊ आणि मग हा ब्युटिफुल बीच आहे त्याचा आपण एन्जॉय करूया. खूप मस्त बीच आहे यार. ऊन खूप आहे पण बीच तसा खूप सुंदर आहे. पण वास येतो आता, मच्छीचा वास खूप येतोय. ते बघा समोरच बीच आहे. फिशिंग नेट्स वगैरे पण आहे तिकडे वाटतं. हां, वाव, नाईस बीच. खेकडा, मेलेला खेकडा पण आहे. ही सँड वेगळीच आहे. हा, ही सँड वेगळी. आवाज बघा तुम्ही पाण्याचा. तिथं जवळ जाऊन आपण अजून घेऊया. मजा येते प्राजक्ता. बस हेच पाहिजे होतं. माझ्याकडनं गिफ्ट होतं ना तुला, ॲनिव्हर्सरी स्पेशल गिफ्ट. मग भाई एवढा खर्च केलाय फिरायला यायचा. ॲनिव्हर्सरी स्पेशल गिफ्ट हेच गिफ्ट आहे. ॲनिव्हर्सरी स्पेशल आहे. बाई इथं अजून एक खेकडा आहे. समोर बीच. हो भाई, वाव, एवढा सुंदर आहे बीच. लाटा वगैरे एकदम भारी भारी वाटतंय बीचवरती. प्राजक्ता तर काय मला समजतच नाही तिला कोणतं भूत आलंय. बीचवरती आल्यापासून एकदम वेगळंच भूतांसारखीच वागायला लागली आहे प्राजक्ता. त्या लाटांप्रमाणे येते, लाटांप्रमाणे परत जाते आतमध्ये. आता मोठी आहे आदित्य मोठी आहे. काय मोठी नाही आहे ती. मोठी लाट येईल ना तेव्हा समजेल आपल्याला. नुसती माती झाली आहे भाई पायामध्ये. मला वाटतं तेव्हा ते फिशिंगला चालले आहेत. आपण बघूया तर. इथे बघा चाललाय भाई फिशिंगसाठी. आता बघा कसा जाईल बघा. ओ भाई साप काय गेला तो. पुढे आता बोटवरती जाईल. परफेक्ट. अरे भाई काय लाटवीट काय नाही, टेन्शन नाही त्याला. तुम्ही आलात ना नक्की मरारी बीचला या. खूप म्हणजे क्लीन आहे बीच, पण खूप क्लीन आहे. तुम्ही बघाल ना आपल्या इकडे कसं कचरा बिचरा भाई, लेस बीचचे पाकिटं बिकिटं पडलेले असतात जास्त. इकडे तसं नाही, इकडे प्रॉपर माती वगैरे आहे आणि म्हणजे क्लीन आहे, खूप बीच क्लीन आहे. जर तुम्ही आलात ना तर नक्की या बीचवरती. खूप सुंदर बीच आहे. एकदा तरी येऊन जा आला तिकडे तर. यार आता चेंज आहे बघा. आपलं गावठी तरीका चेंज करायला गेलेलो. आता इकडे चेंज करायची नव्हती इच्छा, पण चला आता चेंज करावं लागलं. ते ओले झालेलं पूर्ण. आता जातोय. आता कोची फिरायचं आहे. आता भूक पण लागली आहे. सो निघू आता लगेच.